उद्धव ठाकरेंनी काल मुंबई जवळच्या मीरा भाईंदरमधल्या सभेतून रामलल्ला ही कोणाची मालकी नाही अशी टीका करत भाजपवर निशाणा साधला आणि यावर आता राजकीय कल्ला सुरू झालाय। भाजपने उद्धव ठाकरेंच्या या विधानावर टीका केली आहे। कसा कल्ला सुरू झालाय पाहूया। क्या रामलल्ला आपकी प्रॉपर्टी है? हाँ, रामलल्ला आपकी प्रॉपर्टी है? जनाब उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी 22 जानेवारीला हज यात्रेला निघून जावं। उद्धव ठाकरे हा खरं तर तुम्हाला राम मंदिराचं निमंत्रण दिलं नाही हेच बरोबर आहे। तुम्ही आता कायमस्वरूपी राजकारणाला राम राम करावा। अयोध्येचा 7/12 हा रामाच्या नावावरती आहे, भाजपच्या नावावर नाही आहे। एकीकडे अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मंदिराचं काम जोरात सुरू आहे, तर इकडे महाराष्ट्रात राजकीय रामायण देखील जोरात सुरू आहे। महायुतीच्या निशाण्यावर आहेत पूर्वाश्रमीचे सहकारी आणि सध्याचे राजकीय वैरी उद्धव ठाकरे। काल मुंबईलगतच्या मीरा भाईंदरमध्ये उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीकेचा बाण सोडला। हमारे केंद्र के गृह मंत्री जी ने कहा कि अगर आप हमें वोट करेंगे तो हम आपको रामलल्ला का जो दर्शन है वो फ्री में करवा देंगे। क्या रामलल्ला आपकी प्रॉपर्टी है? हाँ, रामलल्ला आपकी प्रॉपर्टी है? अरे कितने साल हो गए, सालों से चलते आ रहे हैं जय श्री कृष्ण जय श्री राम। आप तो अभी अभी आए हो और आपको अभी ऐसे लगने लगा कि जय श्री राम या जय बजरंगबली की जय बोलेंगे तो सारे हिंदू हमारे साथ आ जाएंगे। उद्धव ठाकरेंचा हल्ला परतवून लावण्यासाठी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचे सैनिक पुढे सरसावले। 22 जानेवारीला उद्धव ठाकरेंना हजला पाठवून द्या असा सल्ला भाजप आध्यात्मिक आघाडीच्या तुषार भोसलेंनी दिलाय। शेकडो वर्षाचं राम मंदिराचं स्वप्न 22 जानेवारीला पूर्ण होत आहे। वारंवार शंका उपस्थित करणाऱ्या आणि नेहमी विरोधी भूमिका मांडणाऱ्या जनाब उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी 22 जानेवारीला हज यात्रेला निघून जावं अशी आमची त्यांना हात जोडून विनंती आहे। महाराष्ट्र सरकारला सुद्धा आमची मागणी आहे की जनाब उद्धव ठाकरेंना हज यात्रेची सवलत द्यावी, जेणेकरून आमच्या या दिमागदार सोहळ्याला त्यांची दृष्ट लागणार। शिंदेच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारेंनी ठाकरेंवर निशाणा साधतानाच त्यांच्या प्रतिस्पर्धी सुषमा अंधारेंना देखील चिमटा काढलाय। सत्तेसाठी मांडीला मांडी लावून बसणारे उद्धव ठाकरे हा खरं तर तुम्हाला राम मंदिराचं निमंत्रण दिलं नाही हेच बरोबर आहे, कारण प्रभू श्रीराम आणि माता शबरींच्या बद्दल अश्लाघ्य विधान करणाऱ्या, रामसेतू बांधणाऱ्या वानरांच्या बद्दल काहीही बोलणाऱ्या सुषमा अंधारेंना तुम्ही पक्षामध्ये स्थान देताय। तुम्ही आता कायमस्वरूपी राजकारणाला राम राम करावा हेच। तिकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते तरी गप्प कसे बसतील? त्यांनी देखील वर्तमानातलं राजकीय रामायण जिंकण्यासाठी भूतकाळात हात घातला। आपली डाशा शिवसैनिकांनी पाडला असेल तर त्याचा मला सार्थ अभिमान आहे। त्याच भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी या सगळ्या विषयापासून स्वतःची बाजू लपवली होती, याच्यातून बाजूला पडली होती। हे झाल्यानंतर शिवसेनेनं राम मंदिरासाठी आंदोलन केली। पहिले मंदिर फिर सरकार ही घोषणा शिवसेनेने दिली होती। हेच सरकार तर झोपलेलं होतं ना। रामलल्लाच्या मंदिरासाठी सगळ्यात पहिली मोठं दान जर कोणी दिला असेल तर शिवसेनेने दिलाय। अयोध्येत जाऊन उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वतीनं 1 कोटी रुपये दिले। त्यावेळेला ट्रस्ट स्थापन होताच पहिली देणगी ही शिवसेनेची आहे 1 कोटीची। त्याच्यामुळे रामलल्ला ही काय कोणाच्या मालकीचा प्रश्न येत नाही ना। अयोध्येचा 7/12 हा रामाच्या नावावरती आहे, भाजपच्या नावावर नाही आहे। अभी तो ये शुरुआत है। 22 जानेवारी पर्यंत हे राजकीय रामायण चांगलंच शिगेला पोचणार आहे। राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं अद्याप उद्धव ठाकरेंना निमंत्रण देण्यात आलेलं नाही। त्यावरून अधूनमधून छोटेखानी वाकयुद्ध सुरू असतं। अयोध्येतील राम मंदिर हा देशभरातल्या समस्त हिंदूंसाठी आस्थेचा विषय असला तरी नेत्यांचं आणि पक्षांचं राजकीय हित अयोध्येतल्या राम मंदिराशी जोडलं गेलंय हे कोणीही नाकारणार नाही।
काँग्रेस राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसणारे उद्धव ठाकरे हिंदुत्वावरून नेहमीच भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या निशाण्यावर असतात. मात्र हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी उद्धव ठाकरेंचे जोरकस प्रयत्न सुरू आहेत. रविवारी त्यांनी मुंबईलगतच्या मीरा भाईंदरमध्ये उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. तर सोमवारी उद्धव ठाकरे मुंबईतील जैन समाजाच्या महाश्रमण समवसन या कार्यक्रमात दिसले. पूरे देश में आपने देखा कि देश कैसे एक संभ्रमित अवस्था में, भ्रमित अवस्था में, क्या करे आगे, कौन हमें बचाएगा, आगे क्या होगा. पूरी राजनीति की बात मैं नहीं यहाँ करूंगा, लेकिन जीएसटी की परेशानी है, इसकी परेशानी है, उसकी परेशानी है. तो आजादी किस काम की है? देश की जो आजादी है, मेरे भारत माता की जो आजादी है वो बरकरार रहे और उसी के लिए सबको ताकत दे कि तानाशाही हमारे दरवाजे तक आई है, उसी को वहीं पे रोके. कोणाचं हिंदुत्व अस्सल आहे? अयोध्येतील मंदिरावरून सुरू झालेलं राजकीय रामायण कोण जिंकणार हे सगळं मतदारांच्या रूपातला राम ठरवणार आहे. तेव्हा अयोध्येतल्या रामलल्लाची भक्ती करताना जनतेतला राम विसरून चालणार नाही. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.